आता कर्करोगावर उपचार होणार अत्याधुनिक आणि परवडणाऱ्या दरात। कोल्हापुरात सुरू झालंय क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर। नामांकित मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर अक्षय शिवचंद यांच्या मार्गदर्शनाखाली किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी, हार्मोनल थेरपी आणि सर्व प्रकारच्या कर्करोगावर खात्रीशीर उपचार। क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर, राजारामपुरी 8वी गल्ली, कोल्हापूर। संपर्क 90 286 10 470। नमस्कार, माझा महाराष्ट्र न्यूज मध्ये मी साक्षी। ज्या हातांनी पोरांना डॉक्टर, इंजिनियर बनायचं स्वप्न दाखवलं, त्याच हातात आज सीबीआयने वेडा ठोकल्या। लातूर पॅटर्नचा मोठा ब्रँड बनलेला शिवराज मोटेगावकर आज पोलिसांच्या गाडीत बसलाय। हा फक्त एका माणसाचा घोटाळा नाही, तर लाखो गरीब पालकांच्या विश्वासाचा खून आहे। गावाकडचा बाप जमीन घाण ठेवून, आई दागिने विकून पोरांना मोठं करण्यासाठी लाखोंची फी भरते, आणि इथे शिक्षणाच्या नावाखाली पेपरफुटी सेटिंग आणि पैशाचा बाजार मांडला जातो। मोटेगावकर हा साधासुधा माणूस नव्हता। गोल्ड मेडलिस्ट, नीट, सीट, गेट उत्तीर्ण, हजारो विद्यार्थ्यांचा आदर्श शिक्षक। पण तीच बुद्धी जर व्यवस्थेला पोखरण्यासाठी वापरली गेली तर त्या शिक्षणाचा काय उपयोग? सीबीआयच्या कारवाईनंतर एक गोष्ट स्पष्ट झाली, शिक्षण क्षेत्रात आता शिक्षक कमी आणि माफिया जास्त निर्माण झालेत। लाखोंच्या फी, राजकीय पाठबळ, पेपरफुटी आणि मार्केटिंगच्या जोरावर विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू आहे। आज महाराष्ट्रातला प्रत्येक प्रामाणिक विद्यार्थी घाबरलाय, कारण तो रात्रभर अभ्यास करूनही मागे पडतोय, आणि पैशाच्या जोरावर काही लोक शॉर्टकटने पुढे जातात। मेहनतीवरचा विश्वास तुटला तर तरुणाईच्या भविष्याचं काय होणार? सरकार आणि तपास यंत्रणांनी आता फक्त अटक करून थांबून चालणार नाही। या प्रकरणामागे असलेले मोठे मासे, राजकीय पाठबळ आणि शिक्षण माफियांची संपूर्ण साखळी बाहेर आली पाहिजे, नाहीतर काही दिवसांनी पुन्हा नवीन घोटाळा, नवीन एजंट आणि नवीन मोटेगावकर तयार होतील। रात्रभर अभ्यास करणाऱ्या गरीब मुलांचा हक्क हिरावून घेणाऱ्यांना माफी नाही, कारण हा गुन्हा फक्त कायद्याविरुद्ध नाही, तर महाराष्ट्राच्या तरुणाईच्या भविष्याविरुद्ध आहे। आता प्रश्न एकच, शिक्षण व्यवस्थेचं खरं शुद्धीकरण होणार का, की पुन्हा एखादा नवीन मोटेगावकर जन्माला येणार? ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।